प्रियानो, आज 12 ऑगस्ट 2020, आज लॉकडाऊनचा 141 दिवस आणि अनलॉकडाऊनचा 73rd दिवस. आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. इन यू, ओ लॉर्ड, आय टेक रेफ्यूज. लेट मी नेवर बी पुट टू शेम. डिलिव्हर मी इन युअर रायचियसनेस. टर्न युअर इयर्स टू मी अँड कम क्विकली टू रेस्क्यू मी. माय रॉक ऑफ रेफ्यूज, अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस टू सेव्ह मी. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू, आजचा बुधवारची बायबल स्टडी करत असताना प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतोय. प्रभू, वचनाद्वारे तू आम्हाला प्रेरणा दे, आशीर्वाद दे आणि प्रभू तुझा अनुभव आम्हाला प्रत्येक जणांना होऊ दे अशी विनंती करतो. प्रभू, सर्व काही मान, महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, बायबल स्टडीसाठी आपण पहिलं पेत्रेचा पत्र, लेटर ऑफ फर्स्ट पीटर आपण घेणार आहोत. पहिला अध्याय 2 भागमध्ये. पहिले भाग 1 ते 12 वचन. Peter, an apostle of Jesus Christ, to God's elect, strangers in the world, scattered throughout the Pontus, Galatia, Cappadocia, Asia, Bithynia, who have been chosen according to the foreknowledge of God the Father, through the sanctifying work of the Spirit for the obedience to Jesus Christ and sprinkling by His blood. Grace and peace be to yours in abundance. Praise be to your God, the Father of our Lord Jesus Christ. In great mercy, He has given us new birth into a living hope through the resurrection of Jesus Christ from the dead, and into an inheritance that can never perish, spoil or fade, kept in heaven for you, who through faith are shielded by God's power until the coming of the salvation that is ready to be revealed in the last time. In this you greatly rejoice, though now for a little while you may have a little suffering, grief in all kind of trial. These have come so that your faith of greater worth than gold, which perishes even though refined by the fire, may be proved genuine and may result in praise, glory and honor when Jesus Christ is revealed. Though you have not seen Him, you love Him, and even though you do not seen Him now, but you believe in Him and are filled with inaccessible and glorious joy, for you are receiving the goal of your faith, the salvation of your soul. Concerning this salvation, the prophets who spoke of the grace that is to come to you search intently and with the greatest care, are trying to find out the time and circumstances to which the Spirit of Christ in them was pointing when He predicted the sufferings of Christ and the glories that would follow. It was revealed to them that they were not serving themselves but you, when they spoke of the things that have now been told you by those who have preached the gospel to you by the Holy Spirit sent from heaven. Even angels long to look into these things. प्रेरणो, हे पत्र पेत्रसचं पत्र आपण सेंट पीटर्स लेटर आपण बघतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी हे लिहिलेलं आहे. हे कन्फर्म आहे. परंतु प्रियानो, जे स्कॉलर्स आहे ते असं मत करताय की पेत्रला किंवा पीटरला चांगल्या प्रकारे ग्रीक येत नव्हतं. म्हणून प्रियानो, त्यांनी एका ग्रीकच्या स्कॉलरची त्यांनी मदत घेतलेली आहे आणि हे ग्रीकमध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी हे त्याला सांगितलेलं डिक्टेट केलेलं आहे. जसं एक बॉस त्याच्या स्वतःच्या सेक्रेटरीला डिक्टेट करतोय लेटर आणि डॉक्युमेंट्स, तसं त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे आणि त्या ग्रीक स्कॉलरनी हे सगळं पत्र लिहिलेलं आहे प्रियानो. म्हणून प्रियानो, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. ते महत्त्वाचा इश्यू आहे प्रियानो, गोष्ट आहे प्रियानो. आणि हे देवाचे वचन आहे.
सर्वात मोठी गोष्ट आहे. हे देवाचे वचन आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. मित्रांनो, या पेत्राने आपण पॉल आणि वेगवेगळे लोक, हिब्री लोकांचं पत्र याचं लेखक वेगवेगळे लोकांना संदर्भून माध्यम घेऊन काहीतरी लिहिलेलं आहे. आणि हे आपण इथे बघतो की पेत्रने अन्य जातीचे लोक किंवा जेंटाईल लोकांसाठी हे पत्र लिहिलेलं आहे. आणि पेत्र जसं जुना करारमध्ये इस्रायल लोक देवाचे पसंत केलेले प्रजा होती, तसं हे जे जेंटाईल लोक आहे किंवा अन्य जातीचे लोक आहे ते प्रभूने पसंत केलेले लोक आहे. हा पेत्र जेंटाईल लोकांना किंवा अन्य जाती लोकांसाठी हे असं का उच्चारतोय? कारण प्रियानो, प्रभू देवाने योजना केलेली मानव जातसाठी, मानव लोकांसाठी योजना केलेली की त्याच्या स्वतःच्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवावं. परंतु त्या यहुदी लोक, प्रभूच्या पसंत केलेली प्रजेने प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार केलेला आहे आणि त्यांना क्रुसावर टांगलेलं आहे. द people of Israel have rejected the only son of of God Almighty, that is Jesus Christ, and they crucified him on the cross. And now the Gentile peoples have been the chosen people for God. आणि प्रियानो, त्या काळामध्ये ज्या काळामध्ये हे पत्र लिहिलं गेलं त्या काळामध्ये सुद्धा अनेक त्यांना त्रास होत होत्या, त्यांना अंडरगो करावा लागत होतं. दे हॅड टू अंडरगो लॉट ऑफ पर्सिक्युशन. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते स्कॅटर्ड झालेले आहे. ते लोक पळून गेलेले आहे येरुशलेममधून आणि वेगवेगळ्या देशामध्ये, राष्ट्रांमध्ये ते अन्य जातीचे लोक, इस्रायल लोकांसारखे ते पळून गेलेले आहे आणि तिथे स्थायी झालेले आहे. आणि इथे एक ग्रीक वर्ड यूज केलेला आहे, डायस्पोरा. डायस्पोरा म्हणजे प्रभूचे पसंत केलेले लोक स्वतःची भूमीला सोडून दुसऱ्या जागामध्ये ते स्थायी झालेले आहे. परंतु ते परमनंट जागा नाही त्यांची, परंतु ते लोक पुन्हा एकदा येरुशलेमला यायला, देवाच्या दिलेले हे फळवंत भूमी आहे तिथे त्यांना यायचं आहे, असं त्या उद्देशाने ते लोक इस्रायल किंवा येरुशलेमला बघत आहेत. प्रियानो, ग्रीकमध्ये शब्द यूज केलेला आहे पसंत केलेले लोक, ते आहे एक्लेक्टोस. एक्लेक्टोस हे शब्दाचा उपयोग केलेला, म्हणून व्हेरी स्पेशली चोजन, खूप एकदम स्पेशली त्यांना पसंत केलेलं आहे. स्पेशल पद्धतीने इस्रायल लोकांना पसंत केलेलं आहे त्या यासाठी की देवाची त्याची अन्य जातीच्या लोकांवर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दॅट द जेंटाइल्स हॅव द ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गॉड अपॉन दॅम. पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने जे पाठवलेलं 50व्या दिवशी, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आलेला आहे. आणि पवित्र आत्मा हे लोकांना चांगले कृत्य करायला आणि जे स्वतःचं जे पापी स्वभाव आहे त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी पवित्र आत्मा सहाय्य करत आहे, असं सांगण्याचा पेत्रचा इथे उद्देश आहे. पीटर इज स्पीकिंग अबाउट द होली स्पिरिट who enables them to overcome all their sinful natures and to do and engage themselves in the good works. आणि जुन्या करारामध्ये ते लोक रक्त, पक्ष्याच्या आणि जनावरांच्या रक्त ते स्प्रिंकल करत होते, छिडकाव करत होते. आणि त्या गोष्टीला मधमध्ये घेऊन पेत्र बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त तुमच्यावर छिडकाव केलेला आहे, स्प्रिंकल करण्यात आलेला आहे, म्हणून तुम्ही शुद्ध झालेला आहोत. जुन्या करारामध्ये जसं याजक त्यांच्यावर रक्त छिडकाव करत होते, स्प्रिंकल करत होते, तसं प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्यावर, तुमच्या आणि माझ्यावर स्प्रिंकल केलेलं आहे आणि आपण शुद्ध झालेलो आहोत प्रियानो, चांगल्या कृत्य करण्यासाठी. आणि इथे बायबलचे 2 व्हर्जन आहे प्रियानो. आणि एक व्हर्जनमध्ये ते असं बोलत आहे की न्यू बर्थ, किंवा दुसरा बायबलमध्ये रिबर्थ असं लिहिलेलं आहे, पुनर्जन्म, नवीन जन्म किंवा पुनर्जन्म याविषयी सांगितलेलं आहे प्रियानो. त्या अर्थ असा आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण आलेलो आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण स्वीकार केलेला आहे आणि आपलं जे जुना स्वभाव होता ते मरून गेलेला आहे आणि नवीन स्वभाव आपल्याला प्राप्त झालेला आहे, नवीन हृदय, नवीन मन आपल्याला प्राप्त झालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. पुनर्जन्म म्हणजे की दुसरा जन्म होणार नाही,
परंतु या जन्मामध्येच आपल्याला आपल्या शरीर, आत्मा आणि प्राण, हृदय याला शुद्ध प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला नवीन स्वभाव प्राप्त झालेला आहे आणि हे आपण चांगले कृत्य करावे. पुढे तो सांगत आहे, ग्रीक वर्डचा यूज केलेला आहे त्यांनी की क्लेरेनोमिया. त्याचे मिनिंग आहे आपण आपण वारिस आहोत, बहुमूल्य वारिस, ग्रेट इनहेरिटन्स. प्रभूच्या ग्रेट इनहेरिटन्स आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला प्रभूमध्ये आनंद प्राप्त होतोय. वी रिसीव जॉय इन गॉड. प्रभूमध्ये आनंद आणि सर्व संकटामधून, आपल्याला त्रासामधून प्रसार होण्यासाठी आपल्याला सामर्थ्य प्रभू देत आहे. गॉड इज गिविंग अस द करेज टू ओव्हरकम ऑल द ट्रबल्स अँड द सफरिंग्स. आणि ब्रियानो, संत पेत्र इथे पुन्हा एकदा जसे पॉल आणि इतर लोक ते त्या जुन्या काळामध्ये जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल यूज करत होते ते बोलत आहे. जसं सोन्याला भट्टीमध्ये आणि आगामध्ये टाकून, अग्नीमध्ये टाकून त्याला शुद्ध करण्यात येत आहे. त्याला जितकं गरम केलं त्याच्यामध्ये जे इम्प्युरिटीज आहे सोन्यामधून ते निघून जातात आणि तो एक सोना सॉलिड बनतो, स्ट्रॉंग बनतो आणि ते प्युअर त्याचे फॉर्म निघतो. तसं आपल्याला जे परीक्षामधून किंवा टेस्टिंगमधून आपण प्रसार होत आहोत, आपण पास होत आहोत प्रियांनो, आणि आपल्याला प्रभू त्याच्या विश्वासमध्ये आपल्याला दृढ करत आहे आणि आपल्याला शुद्ध अंतःकरण आपल्याला प्राप्त होत आहे. आणि प्रियांनो, पुन्हा एकदा पेत्र इथे बोलत आहे की प्रभूने आपल्याला, तुम्हाला आणि मला खास करून जे अन्य जातीचे लोकांना पसंत केलेले आहे आणि ते उद्देश आहे आणि आपण चांगल्या प्रकारे आपल्याला जीवन जगावं आणि जे अनुभव आपल्याला प्राप्त होत आहे त्याच्या आपण आनंदाने स्वीकार करू, जेणेकरून शेवटी आपल्याला जे आपले जे स्वामी आहे, जे आपलं बॉस आहे, जे प्रभू येशू ख्रिस्त, ते शेवटी आपल्याला बोलायला पाहिजे, वेल डन, खूप चांगलं केलं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टांतमध्ये, एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, पॅरेबलमध्ये, की वेल डन यू फेथफुल सर्वंट, विश्वासू चाकर, तू चांगलं केलेलं आहे. तसं आपण सगळ्यांनी ऐकावं, असं आपल्याला कृती प्रभूच्या महिम्यासाठी आपण तुम्हाला आणि मला करावं लागत आहे प्रियानो. आणि प्रियानो, आपल्याला देवाच्या जे संदेश आहे जुन्या काळामध्ये पेत्र बोलत आहे प्रियानो, त्या सर्व संदेशांनी एकच मेसेज त्यांचं होतं की देवाच्या डिलिव्हरन्स ऑफ गॉड अँड द साल्वेशन फॉर द पीपल. प्रियानो, एकच त्या संदेश त्यांच्या मेसेज होता लोकांसाठी. हे देव आपल्याला त्याच्या लोकांना डिलिव्हर करणार आहे सर्व त्रासमधून, प्रॉब्लेममधून, पापमधून, आणि त्यांना तारण प्राप्त करून देणार आहे. हे त्यांचं विजन होतं. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हे सर्व काही शक्य झालेलं आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा एकदा इथे प्रथम स्थान देत आहे प्रियानो. पुढे आपण जाऊ दुसरा भाग, वचन 13 ते शेवटपर्यंत प्रियानो. Therefore prepare your mind for action, be self-controlled, set your hope fully on the grace to be given to you when Jesus Christ is revealed. As obedient children, do not conform to the evil desires you had when you had lived in ignorance, but just as he called you as holy, so be holy in you do. For it is written, be holy because I am holy. Since you call on a Father who judges each man's work impartially, live your lives as strangers here in relevant with fear. For you know that it was not with perishable things such as silver or gold that you are redeemed from the empty way of life handed down to you from your forefathers, but with the precious blood of Jesus Christ, the Lamb without blemish or defect. He was chosen before the creation of the world, but was revealed in these last times for your sake. Through him you believe in God, who raised him from the dead and glorified him. So your faith and hope are in God. Now that you have been purified by yourself by obeying the truth, so that you have a sincere love for your brothers and sisters, love one another deeply from the heart. For you have been born again, not of the perishable seed,
but of the imperishable through the living and the enduring word of God. For all men are like grass, and all their glories is like the flowers of the field. The grass withers and the flower falls, but the word of the Lord stands forever. पण या भागामध्ये आपण पेत्र ख्रिस्ती लोकांसाठी तो बोलत आहे. प्रियानो, इथे बोलत आहे तो की आपण सर्वजण युद्धमधून आपण पास होत आहोत. प्रियानो, आपण युद्धमधून, बॅटलमधून आपण वी आर ऑल पासिंग थ्रू द बॅटल ऑफ द प्रेझेंट टाइम्स. आजच्या जे काळ आहे प्रियानो, त्या काळामध्ये पर्सिक्युशन किंवा त्यांना त्रास किंवा त्यांना वेगवेगळ्या त्या तिथे प्रॉब्लेम्स होते प्रियानो. आणि तसं प्रियानो आजच्या काळामध्ये कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या महामारीमधून आपण पसार होत आहोत प्रियानो. एक बाजूला प्रियानो एक व्हायरसच्या संकट आहे, त्याने खूप लोकांना त्रास होतो प्रियानो, मरणतोल अवस्था होऊन जाते. किती लोक मृत्यू पावलेले आहे आणि किती लोक त्या त्रासमधून पास होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रियानो किती लोकांना नोकरी सुटलेली आहे, त्यांना पगार नाही, त्यांना त्या आपल्या जे सुखी आशीर्वादित लोकांसारखं त्यांना जेवण किंवा शेल्टर किंवा फूड, वॉटर, रिसोर्स अशा गोष्टी मिळत नाही प्रियानो. त्याच्यासाठी प्रभूच्या वचन आपल्याला सांगत आहे की आपण सर्व लोक युद्धमधून पसार होत आहे. कोणी डिप्रेशनमधून, कोण वेगवेगळ्या संकटामधून आपण ते पास होत आहोत प्रियानो. त्याच्यासाठी हे बॅटल आपल्याला युद्ध करायचं आहे आणि प्रभू आपल्याला सामर्थ्य देत आहे प्रियानो. प्रियानो, इथे दुसरा पण एक त्रासबद्दल बोलत आहे की दुसरा एक आणखीन एक त्रास सारखं एक गोष्ट सांगत आहे पेत्र सांगत आहे की जसं पाळक आणि बिशप लोक ते झगा घालतात, झगा कॅसेक, तसं प्रियानो आपण तुम्ही बघितलं असेल ते अरबी लोक ते कॅसेक वगैरे घालतात आणि ते कमर बंद, ते ब्लॅक कलरच्या जे गर्डल असतो, तुम्ही जे सगळे पाळकगण ब्लॅक कलरच्या ते गर्डल घालतात, तसं ते त्या पूर्वचे काळमध्ये लोक असं पोशाख घालत होते, कपडे घालत होते प्रियानो. आणि त्यांना हे असं लॉंग कपडे घालून त्यांना जे नॉर्मल जे काम करायचं आहे त्यांना त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना डिफिकल्ट वाटत होतं प्रियानो. आता आजच्या काळामध्ये आपण पॅन्ट वगैरे घालतो तर कम्फर्टेबल आहे आपल्याला कुठले काम करायला, वाकायला, बसायला, उठायला, वेगवेगळ्या काम करण्यामध्ये धावायला. परंतु त्या काळामध्ये हे कॅसेट किंवा हे जे रोब आहे ते घालून काम करणं त्यांना थोडंसं त्रास होत होतं. तर पेत्र बोलत आहे की जसं आपण इंग्लिशमध्ये पुल अप युअर स्लीव्स, जेव्हा इंग्लिश लोक, ब्रिटिश लोक जेवण करतात तेव्हा ते वेळेस ते स्लीव वर करतात, ज्याने स्लीव घाण होऊ नये. तसं ते बोलत आहे, त्या विचाराने तो बोलत आहे की ते जसं आपले साऊथ इंडियन लोक स्वतःची लुंगी हाफ करतात जेव्हा त्यांना काम करायचे असतं, तसं ते बोलतात की ते तुमचे जे कॅसेक आहे ते तुम्ही फोल्ड करा आणि जे गडल आहे, जे कमरबंद आहे त्याच्यामध्ये टाईटली तुम्ही टाका, ते पडून जाऊ नये किंवा खाली उतरून जाऊ नये. आणि जे तुमचं काम आहे त्याच्यामध्ये तुमचं दुर्लक्ष होऊ नये म्हणून तुम्ही टाय अप युअर गडल, असं पेत्र बोलत आहे प्रियानो. आणि पुढे या विचाराने तो बोलतो आहे की तुम्ही बी सेल्फ कंट्रोल. आता सेल्फ कंट्रोल तो इथे बोलत आहे, शब्दाचा उपयोग केलेला आहे इंग्लिश बायबलमध्ये सेल्फ कंट्रोल. आणि त्याच्या दोन मिनिंग आहे. एक तर तुमच्या मनाला तुम्ही स्थिर करा, कीप युअर माइंड स्टडी, मनला तुम्ही स्थिर करा. आणि दुसरं बोलतो आहे की तुम्ही इंटॉक्सिकेशन, जे दारूच्या लतपासून तुम्ही दूर राहा, अवॉइड और लिकर, की दारूपासून तुम्ही त्याच्या व्यसनपासून तुम्ही दूर व्हा. असं दोन त्याच्या मिनिंग आहे. तुमची मनस्थिती तुम्ही स्थिर करा आणि दुसरं तुम्ही दुर्लक्ष करा दारूला, असं तो बोलत आहे प्रियानो. आणि दारूने नव्हे परंतु ते ख्रिस्ताने तुम्ही भरपूर व्हा.
बी फिल्ड विथ क्राइस्ट असं बोलत आहे. प्रभूच्या भरपुरी च्या जीवन तुम्ही जगा, जेणेकरून जेव्हा तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येईल तर तुम्ही सर्व तुमचे जीवन प्रभूच्या आज्ञाचे पालन आणि पवित्रतामध्ये तुम्ही जगणार. When Christ will come in you, you will live a holy and obedient life to God. असं बोलत आहे प्रियानो. आणि प्रियानो, जुन्या काळामध्ये ज्या काळामध्ये हे पत्र लिहिलं गेलं, पेत्र बोलत आहे की त्यांना क्लास प्रॉब्लेम होता. आता क्लास म्हणजे गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग असं ते वर्ग सिस्टम त्या काळामध्ये होतं. गरीब लोक खूप अति गरीब होते आणि श्रीमंत लोक अति धनाढ्य लोक होते. गरीब लोक जीवन जगायसाठी संघर्ष करत होते आणि जे श्रीमंत लोक अय्याशीमध्ये जीवन जगत होते. म्हणून त्या गरीब असो किंवा श्रीमंत असो, पेत्र बोलत आहे तुमच्या मन या जगाच्या गोष्टीवर अय्याशीमध्ये नव्हे, परंतु ते तुम्ही देवाकडे लावा. आणि दुसरं असं होतं प्रियानो, त्यांच्याकडे धन होतं आणि मग त्यांना वासना, लस्ट, आणि ते लोक व्यभिचार करत होते प्रियानो. त्यांच्याकडे खूप धन आहे, दारू आहे, आणि मग त्यांना वासना होती त्यांच्यामध्ये, देहाची वासना, शरीराची वासना, बॉडीली फ्लॅश लस्ट, आणि ते लोक व्यभिचार करत होते. आणि या सर्व पापमधून पेत्र त्या लोकांना सावध करत आहे प्रियानो. आजच्या काळामध्ये प्रियानो वेगवेगळे प्रकारचे आपण बघतो की व्यभिचार आहे. ते व्यभिचार म्हणजे ते स्त्री पुरुषचं रिलेशन आजच्या काळामध्ये नव्हे, परंतु आपण जे देवाचा वेळ आहे ते देवाला देत नाही, म्हणून आपण ते देवाबरोबर व्यभिचार करतोय असं आपण बघितलं संडेच्या मेसेजमध्ये. आणि हे असं विचार पेत्र इथे दर्शन करत आहे प्रियानो. आणि प्रियानो पुढे बोलत आहे तो की ख्रिस्ती लोकांनी त्यांना जुना करारमध्ये यशाया 53 मध्ये आपण बघतो की सफरिंग सर्वंट प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल यशायाने भविष्यवाणी केलेली. आणि ते बोललेलं आहे की त्रासमध्ये पसार होणारा, त्रास सहन करणारा असं एक चाकर होईल. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोललेलं. आणि ते वलांडणचा कोकरा होईल. प्रभू येशू ख्रिस्त पास ओव्हर लॅम्ब होणार आहे आणि स्वतःच्या रक्ताची बली त्यांनी दिलेली आहे आणि आपल्याला शुद्ध केलेलं आहे प्रियानो. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल तो सांगत आहे, पेत्र सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्त सांडवलं गेलेलं आहे आणि त्याच्या रक्ताद्वारे आपले मन, आत्मा आणि जीवन शुद्ध करण्यात आलेले आहे. आणि देवाची योजना आहे, जेव्हा हे सर्व काही चांगलं केलेलं आहे, देवाची योजना ही अशी आहे की आपण चांगले कृत्य करावे आणि प्रभूच्या मार्गामध्ये चालवावं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला बनवायचा, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एक भाग आहे. हे अचानक देवाच्या मनामध्ये आले नाही, परंतु हे पृथ्वी आणि स्वर्ग आणि सर्व गोष्टीच्या देवाने निर्माण केलेलं आहे. त्याआधी हे देवाचं प्लान होतं. अचानक काही ते पृथ्वीवर पाप घडलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं असं नव्हतं, परंतु प्रभूची योजना होती की त्यांच्या पुत्राला मानवाच्या उद्धारासाठी ते पाठवणार आहे. प्रियानो, तुमच्या आणि माझा उद्धार प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेला आहे असं पेत्र या वचनाद्वारे तुमच्या मला बोलत आहे प्रियानो. आणि ते पुढे सांगत आहे प्रियानो माझ्या बायबलमध्ये की सर्व मानव लोक गवतसारखे आहे आणि सर्व आपल्या जे वैभव आहे ते फुलासारखे आहे. ते गवत आणि फूल ते मरून जाणार आहे, ते नष्ट होऊन जाणार आहे. आज आपल्याला हिरवंगार वाटत आहे, आज आपल्याला सुगंध आणि फुलाचं आपल्याला कलर ॲट्रॅक्टिव्ह वाटत आहे, परंतु त्याच्या लाईफ छोटी आहे. प्रियानो, सांगायचा उद्देश आहे की आपल्याला जे जीवन प्राप्त झालेलं आहे ते थोडंसं आहे, 50, 60, 70, 80 हे वर्षाचं आहे. आणि या वर्ष जगून आपली मृत्यू होणार आहे. हे देवाने पहिल्यापासून निर्धार करून ठेवलेला आहे, डेस्टिन करून ठेवलेला आहे जीवनाच्या पुस्तकामध्ये. आणि तो बोलत आहे की एव्हरीथिंग
will wither off, but the word of the Lord will stand forever. सर्व काय ते मरून जाणार आहे, समाप्त होणार आहे, परंतु देवाच्या वचन तसंच राहणार आहे. प्रियानो, आज आपण जे बायबल स्टडी करतोय ते देवाचे वचनवर आहे. प्रियानो, हे फक्त प्रियानो मी जे बायबल स्टडी करतोय ते त्याच्यावर तुम्ही डिपेंड होऊ नका, परंतु तुम्ही स्वतः बायबल वाचा. प्रियानो, स्वतः प्रियानो मी जे बोलत आहे की खरं आहे की नाही ते तुम्ही कम्पेअर करा. आणि मला आनंद आहे प्रियानो, मी एकदा काही चूक केलेली आणि कोणीतरी ते यूट्यूबच्या कॉमेंटमध्ये सांगितलं मला, हे मला सांगितलं, त्यांनी रिमाइंड केलं प्रियानो, आणि मी माझी जी चूक होती ते मी कबूल पण केली, मी सुधारणा केलेलं आहे. प्रियानो, तसं तुमच्या ज्ञान असायला पाहिजे देवाच्या वचनमध्ये. प्रियानो, माझ्यावर डिपेंड राहू नका, परंतु प्रभूच्या वचनवर डिपेंड राहा आणि प्रभू तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. मी मार्गदर्शन देऊ शकत नाही, परंतु प्रभूच्या वचन ते मार्गदर्शन देत आहे. प्रियानो, आणि प्रियानो आपण बघतो की प्रभूच्या वचन हे मी एक पॉईंट मला ते राहून गेलं. जेव्हा हे संदेशच्या विषयी जे मी सांगितलं तेव्हा जे प्रभूने त्यांचे सेवकांना जे प्रभूच्या वचन वाचायला आणि प्रचार करायला त्यांच्या जबाबदारी दिलेली आहे, तसं त्या सर्व पाळक बिशप किंवा इव्हेंजलिस्ट मिशनरी या लोकांवर ते जबाबदारी आहे. प्रियानो, की त्यांनी जे प्रभूचे वचन आहे ते सत्यतेने लोकांजवळ त्यांनी व्यक्त करावा, प्रचार करावा. जे खोटं आहे ते खोटं आहे, जे खरं आहे ते खरं आहे. ज्या प्रभूच्या वचनद्वारे काही एनकरेजमेंट आणि कम्फर्ट आणि काहीतरी प्रोत्साहन मिळत आहे, तसं कार्य सर्व प्रभूच्या सेवकांनी करावं. अशा हे पॉईंट मी विसरून गेलेलो आणि ते पुन्हा मला आठवण आलं. त्या प्रभूच्या महिमा करतोय प्रियानो. आणि हे वचन आणि ते प्रभूचे सेवकांना गौरव मिळत नाही, परंतु देवाला हे गौरव मिळतो. म्हणून हे देवाचे वचन त्याचे पालन आपण करावं. प्रभू करोगे आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर, असं आपण प्रार्थना करूया. पवित्र सन्निधीस परमेश्वर की द्या प्रभू, आजच्या बायबल स्टडीसाठी तू आम्हाला सहाय्य केलेली आहे. तू आम्हाला पेत्रच्या प्रभू पत्रामधून तू आम्हाला नवीन गोष्ट शिकवलेली आहे, त्याबद्दल आभार व्यक्त करतो प्रभू. प्रियानो, पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुब्रूत करतो. सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियानो, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. या आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य आहे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज समज दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराध तू मला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो, आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.